उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवायसी संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। पात्र लाभार्थींनाच लाभ व्हावा म्हणून केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मुदतवाढ देऊ पण लाभार्थींना केवायसी करावीच लागेल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। अडचणी येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली, ही जवळपास सप्टेंबर ऑगस्ट मध्ये आणली। मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल।